अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। इथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला 5 दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। राहुरी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 15 वर्षीय मुलगी 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली होती। मात्र सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही। चिंताग्रस्त पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। मुलीचे अपहरण झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की पीडितेला नाशिक सुरत रोडलगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात नेण्यात आला आहे। पोलिसांनी या भागात शोध मोहीम राबवून अत्यंत कौशल्याने मुलीची सुटका केली। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 दिवसापासून तिला या ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्तार हैदर पठाण, मुख्य आरोपी कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांचा समावेश आहे। मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत। पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेचे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखीन कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जात आहे।